नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मी आदित्य शिंदे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओत आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास बघणार आहोत. आजच्या व्हिडिओचा विषय आहे बहमनी साम्राज्य. बहमनी साम्राज्याचा उदय कसा झाला? बहमनी साम्राज्याचा उदय मोहम्मद तुघलकाच्या वर्चस्वामुळे झाला. दक्षिणेतील सरदारांनी मोहम्मद तुघलकांचे वर्चस्व झुगारून हसन गंगू या मुख्य सरदाराने इसवी सन 1347 मध्ये गुलबर्गा येथे बहमनी साम्राज्याची स्थापना केली. बहमनी साम्राज्याचा विस्तार महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, कर्नाटक या राज्यात होता. बहमनी साम्राज्याची पहिली राजधानी गुलबर्गा ही होती. बहमनी साम्राज्याचा पहिला राजा हसन गंगू होता. बहमनी साम्राज्याचा प्रधान म्हणजे मोहम्मद गवान हा पहिला वजीर होता. त्याच्या काळात बहमनी साम्राज्याचा विस्तार खूप वाढला. बहमनी साम्राज्यात गटबाजी निर्माण झाली. या गटबाजी व आपसी कलहांमुळे बहमनी साम्राज्याची 5 शकले अस्तित्वात आली. बहमनी साम्राज्याचे विघटन झाले. बहमनी साम्राज्याचे अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही असे 5 शकले अस्तित्वात आली. ही 5 शकले त्या ठिकाणी असलेल्या 5 वतनदारांच्या बंडामुळे निर्माण झाली. धन्यवाद.